सो गाइस, वेलकम एव्हरीवन. सगळ्यांचं स्वागत आहे. वेलकम टू सदैव क्लासेस. नेक्स्ट कविता आपण घेणार आहोत. इंग्लिश ची सेमी वाल्यांचं पुस्तक आहे हे. सेमी मराठी वाल्यांचं. नेम ऑफ द पोएम इज ट्रुथ. सत्य. ट्रुथ म्हणजे काय? सत्य. आता सत्य नाही तुम्हाला माहिती, खरं सत्य आपण आपल्याला लहानपासून शिकवलं जातं की नेहमी खरे बोलावे, नेहमी खरे बोलावे, हमेशा सच बोलणं होता है आपको. तुम्हाला नेहमी खरं बोलायचं. ऑलवेज स्पीक द ट्रुथ. सो स्टिक्स अँड स्टोन्स मे ब्रेक बाय बोन्स. बघा, लक्ष द्या. काठ्या, दगड हे सुद्धा तुटू शकतात. कशामुळे? बाय मे सॉरी स्टिक्स अँड स्टोन्स मे ब्रेक माय बोन्स. माझी हाडं तोडू शकतात. बरोबर की नाही? काठ्या आल्या, दगड आले तर तुमची हाडं तोडल्या जाऊ शकतात, तुम्हाला लागू शकतं. बट वर्ड्स कॅन ऑल्सो हर्ट मी. बरोबर. आता काठ्यांनीच आपल्याला लागतं का रे? नाही. दगडांनीच आपल्याला लागतं का? नाही. पण एखादे शब्द सुद्धा आपल्याला दुखापत करू शकता. एखाद्या शब्दामुळे सुद्धा आपल्याला अपमानित होऊ शकतो आपण. आपल्याला हर्ट होतो, आपल्याला लागतो, आपल्याला त्रास होतो त्या शब्दांचा सुद्धा. जसं की तुमचा मित्र आहे. एक्झाम्पल सांगतोय. तुमचा मित्र आहे किंवा तुमची मैत्रीण आहे. तुमचा मित्र किंवा मैत्रीण आहे. ते खूप चांगला जवळचा मित्र तुमचा आहे आणि अचानक त्या मित्राने तुम्हाला काहीतरी बोलला. तर मला खूप वाईट वाटतं. यू फील व्हेरी हर्टेड. अरे यार, माझा मित्र मला असं का बोलला, माझी मित्र मला अशी का बोलली. एक एक्झाम्पल दिला. स्टोन्स अँड स्टिक्स ब्रेक ओनली स्किन. बघा, आता काय होतं, दगडाने किंवा काठीने जर आपल्याला लागलं तर फक्त आपल्या त्वचेला लागतं, स्किनला लागतं, जे पटकन आपलं हील होऊन जातं, बरंच होऊन लगेच बरी होऊन जाते जखम. ती काही दिवसामध्ये जखम बरी होऊन जाते. आपल्याला कळत पण नाही की वॉज देअर एनी इंजरी ऑर व्हॉट. बट वाईल वर्ड्स आर घोस्ट दॅट हॉन्ट मी. पण शब्द कसे असतात? एखाद्या भूतासारखे असतात. शब्द कसे असतात? भूतासारखे असतात, जे मला हॉन्ट करतात, म्हणजे मला पछाडतात किंवा मला झपाटतात. हॉन्ट म्हणजे काय रे? ट्रबल, त्रास देणे, वरी, अगेन अँड अगेन. पुन्हा 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 ते शब्द ऐकायला येत असतात आणि आपल्याला त्रास होत असतो, त्याचा मानसिक त्रास होत असतो. सो द वर्ड्स आर लाईक घोस्ट दॅट हॉन्ट मी. मला पुन्हा 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 झपाटल्यासारखे तेच तेच विचार येत असतात. स्लॅन्ट अँड कर्व द फॉल वर्ड्स टू पियर्स अँड स्टिक इनसाइड मी. आता शब्द कसे असतात? असे उतारासारखे माझ्या शरीरामध्ये येत असतात. बरोबर. कर्व. आणि ते माझ्या आतमध्ये जातात आणि मला त्याच्यामध्ये तो त्रास होतो. माझ्या आतमध्ये जाऊन ते त्रास, म्हणजे कसं की दे टू पियर्स अँड स्टिक इनसाइड मी. आत जातात माझ्या आतमध्ये, शब्द जसे तसे राहतात आणि ते माझ्या आतमध्ये काळजाला भेटतात. बरोबर. सो म्हणजे काय होतं की हे जे शब्द आहेत ते आपल्याला खूप मनात, आपल्याला खूप त्रास होतो. मनाला ते कसं लागला टाकतो ते शब्द अशा प्रकारे. स्लांटचा अर्थ आहे बघा. बॅट्स अँड ब्रेक्स मे एक थ्रू बोन्स. जर एखादी बॅट लागली किंवा एखादी वेट लागली, त्यामुळे फक्त आपल्याला हाडं त्रास होऊ शकतो. बट वर्ड्स कॅन मॉर्टिफाय मी. मॉर्टिफायचा अर्थ काय? मेक वन फील अशेम्ड अँड एम्बॅरेस्ड. तुम्हाला मानसिक त्रास होतो, तुम्हाला लाज वाटते किंवा तुम्हाला असं एकदम कस तरी असं वाटतं की का बरं अपमानित झालं वगैरे वगैरे. पेन फ्रॉम वर्ड्स हॅज लेफ्ट इट्स स्कार. बरोबर. Pain from words has left its scar on mind and heart that's tender. Cuts and bruises now we have healed. It's wonder what I remember. काय होतं बघा की एखादी जखम झाल्यानंतर ते कर्ड्स असेल किंवा काय असेल, बरोबर, काही लागलं आपल्याला, ती जखम निघून जाते, ते सर्व काही निघून जातं. त्याला आपल्याला पटकन असं कधी कधी कळत पण नाही की आपल्याला या ठिकाणी काही लागलं होतं की नाही. परंतु हे जे काही शब्द असतात, त्या शब्दाने होणारा जो त्रास असतो तो आपल्याला आयुष्यभर राहतो. बरोबर. आपल्या मनामध्ये गोष्टी असतात अँड हार्ट दॅट्स टेंडर. आणि जे आपलं मन आहे, जे आपलं हृदय, जे मऊ आहे किंवा नाजूक आहे, त्याला यामुळे खूप त्रास होत असतो. Therefore guys, use your words very carefully. शब्द चांगले, योग्य, काळजीपूर्वक शब्द वापरा. अँड येस, वर्ड्स. सो वर्ड्स शुड नॉट हर्ट एनीवन. तुमच्यामुळे कोणाला त्रास झाला नाही पाहिजे असे तुम्हाला शब्द वापरायचे आहेत. येस. Pick out the words from the Pick out from the poem the synonyms: injury, delicate, ache, embrace, cut. सगळे मिळतील तुम्हाला वर्ड्स. फाइंड आउट करा. व्हेरी इझी दे आर. Opposite words आहेत forget, flat, make, rise, outside, like that. Yes. Try to find out answers. Easy at question answers. Consider these points to summarize the poem. Yes.